सर्व लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु. आज आपल्यासोबत शेंदोरधना माहोरेचे एक ज्येष्ठ आजोबा आहेत. त्यांनी सुद्धा लहानूजी बाबांना पाहिलेलं आहे. दाजी जय गुरु. तुमचं नाव सांगा. नाव तुमचं नाव सांगा, संपूर्ण नाव. माझं नाव हो. उत्तम मुकुंदराव पाचघरे. पाचघरे. तर तुम्ही लहानूजी बाबाला पाहिला आहे? पाहिला. तर तुम्हाला आलेले अनुभव सांगा, बाबाजीचे अनुभव सांगा. आलेले तुम्हाला लहानूजी बाबाचे आलेले अनुभव सांगा. दर्शनाला कधी गेले होते, काय म्हणे काय नाही, एखादा अनुभव सांगा आलेला. दर्शनाला नसताना जाऊ तिथं साधारण होतं तिथं आपल्या कडूच्या तिथं राय महाराज. हो. त्या खोलीमध्ये. बरं. तिथं काही प्रसंगी पाहिजे. आता माझा एक अनुभव आहे. मी रंगी बैलानं जाऊ सिंधुना मावल्यावरून. बरं. एक दिवस रंगी बैलानं गेलो. तिकडून येता येता खी पडली. खिळी पडली. हां. खी पडली. लक्षात नाही. चाक बाहेर निघालं तेव्हा ते लक्षात आलं. हो. अरे खी पडली बाबा म्हटलं. मग म्हटलं आता कुठं सापडून खी. हो. मग मागं चालत गेलो. मागं चालत गेल्यावर मला कोरी खी सापडली. बरं. आणि ते घातले मग गावाकडे आलो. असं काय? असा अनुभव आहे महाराजाचा. असं काय म्हणजे खिळी सापडली हां. म्हणजे कोणती घटना व्हायची टळली समजा. गावात नाही. तिथं मधात होतं. तिथून निघालो का नाही. हो. तिकडून जंगलात आलो इकडे आपल्या या समोर आखतपाड्याच्या एवढ्या तिथं ते पडली. खिळी कुठं पडली लक्षच नाही आमचं. पण मागं ज्यावेळेस मी पाहत गेलो. हो. आता खी कुठं सापडून म्हटलं. पाहत गेलो तर अशी चांगली कोरी खी पडली होती. पडूनच नवी कोरी आताच केली होती. म्हणजे नवी दिली ते जुनी गेली कुठं गेली तर. हा पहा असा हा असा साक्षात्कार घडला तुम्हाला. आता काय वय आहे तुमचं? माझं वय आता 91 लागलं. वा. 91 वर्ष वय. तर एक हा अनुभव. आणखी दुसरा अनुभव आहे का कोणता? आणखी कोणता अनुभव आहे का? त्याच्यानंतर किती वेळा गेले दर्शनाले? मग नाव काय? नाही त्याच्यानंतर आणखी किती वेळा गेले दर्शनाले? त्याच्यानंतर गेलो असून बरेच वेळा. मग ते वाढत गेलं. आता नंतर दर्शनाला बरेच वेळा गेलो. असं त्या कडूच्या घटनेत दोन अनुभव आहेत. हे मी स्वतः होतो. बरं. घरचे लोक होतो. आम्ही रंगीनं गेलो होतो. मला आणखीन तिथं त्या खिडकीजवळ बसल्यानंतर 2 पोरी आल्या. 2 पोरी आल्या. महाराज आले म्हणते. बसलो. मग महाराज म्हणते काय लायने माय बिन डोया. महाराज म्हणे डोया. म्हणे आता म्हणे हातावरून पोटावरून हात ठेवले महाराज. मग आता घ्यायला लागेल ना म्हणे. मग त्या पोरीले म्हटलं पाहून समजलं म्हणजे काही घ्यायला लागेल ना समजते म्हणे. नाही म्हटल्यावर मारली एकाने धरलं. तेव्हा समजलं म्हणे. आता नाही समजलं. असा एक प्रसंग माहीत आहे तुम्हाला? हा एक प्रसंग माहीत आहे. तर दादाजी तुम्ही जो काही थोडक्यात 2 प्रसंग सांगितले याकरता मी तुमचा आभारी आहो. जय गुरु. जय लहानूजी बाबा. श्री संत लहानूजी महाराज की जय.